पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। एकनाथ खडसेंचा जावाई प्रंजल खेवलकर यांनाही अटक। अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सुरू होतं सेवन। अटकेतील एक जण क्रिकेट बुकी असल्याची माहिती। पुण्यात रेव पार्टीला बंदी असताना पार्टी कशी? एबीपी माझाचा सवाल। तर नो कमेंट्स म्हणत प्रांजल खेवलकरांनी बोलणं टाळलं। ट्रॅप होणार हे खडसेंना माहित होतं, तर जावयाला थांबवायचं होतं। महाजनांचा टोला, त्यांच्या जावयाला कुणी कडेवर उचलून नेलं नाही असं म्हणत कारवाईची केली मागणी। खडसे महाजनांविरोधात बोलल्यानं आणि सरकारवर तुटून पडल्यानं कुटुंबीय किंमत मोजतायत। खासदार संजय राऊतांचा आरोप, अख्खा भाजप म्हणजे रेव पार्टी असल्याचाही निशाणा, तर महाजनांवरही ताशेरे। घराभोवती विजेच्या तारा बांधून सरपंचाचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न। यवतमाळच्या अंजी नाईक गावची घटना, सरपंचाच्या पत्नीचा मृत्यू, सरपंचही गंभीर जखमी। वादग्रस्त कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक। अजित पवार लवकरच पक्षातील इतर नेत्यांशी करणार चर्चा। मंगळवारपूर्वीच कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता। मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1 लाखांचं अनुदान देईन। मंत्री हसन मुश्रीफांचं विधान। लाडक्या बहिणींमुळे कर्जमाफीसाठी अडचणी येत असल्याचीही अप्रत्यक्ष कबुली। राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट, तर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। राज्यात विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। साताऱ्याच्या धोम धरणातील पाणी वाईच्या महागणपती मंदिरात शिरलं। राधानगरी धरणाच्या 2 दारातूनही पाण्याचा मोठा विसर्ग। चौथ्या कसोटीत राहुल आणि शुभमन गिलची झुंजार फलंदाजी। चौथ्या दिवस अखेर भारत 2 बाद 174, पण भारत अजूनही 137 धावांची पिछाडी। इंग्लंडचा 669 धावांचा डोंगर। महिला विश्वचषक बुद्धिबळ फायनल, दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी आमने सामने। पहिला डाव बरोबरीत, आज दुपारी निर्णायक सामना रंगणार। हेडलाइन्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।